नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका गाजलेल्या आमिर खानच्या चित्रपटाची. 125 कोटींची डील नाकारली आणि आमिर खाननं युट्यूबवर रिलीज केला सिनेमा. नंतर फायदा झाला की नुकसान, पाहूयात या व्हिडिओमधून. आमिर खानच्या सितारे जमीन परने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. आमिर खाननं सितारे जमीन पर हा चित्रपट OTT ऐवजी युट्यूब पे पर व्ह्यू पद्धतीनं रिलीज केला. त्याच्या या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा चित्रपट कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्याऐवजी ₹100 प्रति व्ह्यू दरानं युट्यूबवर रिलीज केल्यामुळे टीका झाली होती. त्याबद्दल आमिर खानने मौन सोडलंय. आमिर खानचा सितारे जमीन पर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या 6 आठवड्यातच युट्यूबवर रिलीज झाला. मला हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करण्याची नक्कीच भीती वाटत होती, असं आमिरनं गेम चेंजर पॉडकास्टवर सांगितलं. कोरोनाच्या साथीनंतर बिघडलेली प्रदर्शन व्यवस्था सुधारायचं आमिरनं ठरवलं, कारण निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना चित्रपटांची विक्री करावी लागली. आमिर पुढे म्हणाला की मला कोणालाही दोष द्यायचा नाही, कारण त्यांचेही पैसे अडकलेले आहेत. प्रत्येकजण माझ्या इतकी वाट पाहू शकत नाही. आमिरच्या मते सितारे जमीन पर आणि किरण रावचा लापता लेडीज सारखे चित्रपट माउथ पब्लिसिटीमुळे थिएटरमध्ये त्यांचं स्थान गमावतात, कारण प्रेक्षक चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या फक्त 8 आठवड्यांच्या आत OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यास उत्सुक असतात. 3 इडियट्स या चित्रपटानंतर आमिरनं त्याचे चित्रपट पे पर व्ह्यूवर प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. या संदर्भात तो डिश टीव्ही आणि टाटा स्कायच्या प्रमुखांशी बोलला होता. त्यांची पेमेंट सुविधा सोपी नव्हती. त्यांच्या सिस्टीमनुसार तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागायचा, नंतर अर्धा तास होल्डवर राहावं लागायचं, नंतर चित्रपट पाहण्यासाठी तुमचा फोन बॅलन्स वाढवावा लागायचा. अशा रीतीनं कोणीच चित्रपट पाहू शकत नाही, असं आमिरचं म्हणणं आहे. आमिरच्या मते फक्त 3 ते 3.5 कोटी लोक, म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या केवळ 2 ते 3% लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहतात. बाकीच्या लोकांचं काय? आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. फक्त हिंदी भाषिक लोकसंख्येपुरता जर विचार केला तरी आपण तितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. चीनमध्ये 1 लाख आणि अमेरिकेत 35,000 थिएटर आहेत, तर भारतामध्ये फक्त 9,000 थिएटर आहेत. त्यापैकी निम्मे दक्षिण भारतात आहेत, असं आमिरनं नमूद केलंय. युट्यूब आणि इंटरनेट व्यापक स्तरावर पोहोचले, त्याचबरोबर UPI वापरण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळं पे पर व्ह्यू मॉडेल स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे, असं आमिरनं नमूद केलंय. OTTसाठी 145 कोटींची ऑफर मिळाली होती, त्यामुळं बजेट वसूल झालं असतं आणि नफाही मिळाला असता. मग थिएटर आणि विदेशातील व्यवसाय उरले नसते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.